ओके, तर हा 5th क्वेश्चन आहे. ह्याच्यात डिफाईन ओपॅम्प अँड ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ ओपॅम्प. तर ओपॅम्पचा फुल फॉर्म आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, इथे लिहिलं आहे. तर व्हॉट इज ओपॅम्प म्हणजे डेफिनेशन, ओपॅम्प इज अन ऑपरेशनल ॲम्प्लिफायर is a multi-stage amplifier which is represented. मल्टीस्टेज म्हणजे काय की हाय लेवलला जो ॲम्प्लिफायर वर्क करतो त्याला म्हणतात मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर, तर त्याला म्हणतात ओपॅम्प. ओपॅम्प इज बेसिकली, ही त्याची ओरिजिनल डेफिनेशन आहे, ओपॅम्प इज बेसिकली अ डिफरेन्शियल ॲम्प्लिफायर. इट विल बी ॲम्प्लिफाय द व्होल्टेज विच इज डिफरेन्शियली प्रेझेंट बिटवीन इट्स इनपुट टर्मिनल्स. म्हणजे काय की ओपॅम्प हे एक डिफरेन्शियल ॲम्प्लिफायर आहे जो दोन्ही ॲम्प्लिफायर्समधला डिफरन्स क्रिएट करायला हेल्प करतो. इट विल ॲम्प्लिफाय, तो ॲम्प्लिफाय करतो व्होल्टेजला. म्हणजे सपोज एखादी साऊंड सिस्टीम चालू आहे, त्याच्यामध्ये जे फ्लक्च्युएशन होतात वेव्हचे, सपोज एक सॉन्ग आहे त्याच्यातले फ्लक्च्युएशन्स होत आहेत जे आपल्याला ऐकायला येत आहेत, त्याचा जो डिफरन्स आहे तो ॲम्प्लिफायर क्रिएट करतो स्पीकरमधला, असं त्याचं एक्झाम्पल आहे. मग ते ॲम्प्लिफाय करतं व्होल्टेजला, म्हणजे इन्क्रीजिंग इन द व्हॉल्यूम, आणि विच इज डिफरन्शियली रिप्रेझेंटेड बिटवीन इट्स इनपुट. मग त्याचं जे इनपुट आहे, जे ओरिजिनल सॉन्गची जी काय असेल साऊंड प्ले होतोय त्याची जी इनपुट आहे ह्याच्यामध्ये तो डिफरन्स क्रिएट करतो आणि आपल्याला फायनल आउटपुट ऐकवतो. असं हे बेसिकली एक एक्झाम्पल झालं. ही डेफिनेशन आहे अशी राहायला लागते. हे त्याचा ब्लॉक डायग्राम आहे. तर इनपुट स्टेज, इंटरमिडिएट स्टेट, लेवल शिफ्टिंग आणि आउटपुट स्टेज असे 4 स्टेजेस आहेत. तर प्रत्येक स्टेजमध्ये प्रत्येकाचे वेगळे फंक्शन्स असतील. तर मग ड्युअल इनपुट, बॅलन्स आउटपुट, डिफरन्शियल म्हणजे ड्युअल म्हणजे 2 इनपुट असतात, स्टेज इनपुटमध्ये 2 असतील. नंतर आणि ते बॅलेन्स्ड असणार, ह्याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही आहेत. इंटरमिडिएट म्हणजे मधली स्टेज, त्या स्टेजमध्ये अनबॅलन्स इनपुट असणार, म्हणजे त्याच्यामध्ये एरर कॉज होत आहेत आणि त्याचे आउटपुट आहेत ते आपल्याला ऐकू येतात की बाबा हे चुकतंय त्याचं. मग लेवल शिफ्टिंग स्टेजमध्ये इमिटर फॉलोज विथ द कॉन्स्टंट करंट सोर्स, म्हणजे त्याला काय ते करंट किंवा व्होल्टेज काय ते प्रोड्यूस होतं किंवा ते त्याचे एरर्स मिनिमाइज करायला पुढं एक शिफ्ट घेतं, त्याच्यासाठी लेवल शिफ्टिंग स्टेज लागते. नंतर फायनली आउटपुट सोर्स म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सिस्टम पुश पुल ॲम्प्लिफायर, फायनली आपल्याला ते ॲम्प्लिफिकेशन करेक्ट साऊंड करणार. हे 4 स्टेजेस आहेत, हे पण आहे असं लिहायला लागेल. पहिल्यांदा इनपुट स्टेज. इनपुट स्टेजमध्ये काय होतं, इनपुट इज अ ड्युअल इनपुट बॅलन्स आपण पाहिलं फॉर अ डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, ज्यामध्ये 2 इनपुट होतात. द 2 इनपुट टर्मिनल्स आर इन्व्हर्टेड अँड नॉन इन्व्हर्टेड. कुठले इनपुट्स आहेत 2, तर एक इन्व्हर्टेड आणि एक नॉन इन्व्हर्टेड, आणि नॉन इन्व्हर्टेड आणि इन्व्हर्टेड. नंतर दिस स्टेजेस प्रोव्हाइड मोस्ट ऑफ द व्होल्टेज. हे जे स्टेजेस आहेत इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग किंवा इनपुट स्टेज, हे सगळ्यात जास्त आपल्याला व्होल्टेज गेन किंवा हाय इम्पिडन्स प्रोव्हाइड करतात आणि लो आउटपुट इम्पिडन्स, कारण इनपुट आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये प्रोसेसिंग त्याच्यामध्ये चेंजेस केल्याशिवाय आपल्याला आउटपुट देणार नाही आहे, म्हणून ते आपल्याला लो आउटपुट आपल्याला देतात. इंटरमिडिएट स्टेजमध्ये दिस इज अन ड्युअल अनबॅलन्स इनपुट स्टेज वेअर आउटपुट ऑफ डिफरन्शियल ॲम्प्लिफायर इज हाय. ह्याच्यामध्ये प्री प्रोसेसिंग काय त्या इनपुटवर झालेलं नाही आहे, हे पण ड्युअलच इनपुट आहे जसं आलं तसंच, पण हे अनबॅलन्स आहे. आधीचं वालं जुनं इनपुट स्टेज हे बॅलन्स होतं, पण हे अनबॅलन्स आहे, ह्याच्यामध्ये इक्वॅलिटी नाही आहे. आणि मग आउटपुट ॲम्प्लिफायर्स त्याचे हाय, ह्याचं पण व्होल्टेज गेन हाय असणार ह्याच्यासारखंच इनपुट स्टेजसारखंच. अजून गेन अँड मॉडरेटली हाय इनपुट आउटपुट इम्पिडन्स सेम आहे, फक्त ह्याच्यामध्ये अनबॅलन्स आहे आणि व्होल्टेज गेन पण जास्त आहे. लेवल शिफ्टिंग स्टेजमध्ये काय होतं की डायरेक्ट कपलिंग होतं, म्हणजे जे 2 इनपुट्स आहेत त्याच्यामध्ये एक लेवल पुढं जाण्यासाठी स्टेप्स घेतल्या जातात. जसं की इथं DC लेवल टू 0 व्होल्ट्स, म्हणजे त्यांनी जो DC त्यांचा सपोज हा ग्राफ आहे त्याच्यामध्ये DC आहे, तर मग ह्या DCला 0 व्होल्ट्स म्हणजे हिथल्या व्हॅल्यूला आणण्यासाठी काही स्टेप्स घेतल्यात. ग्राउंड स्टेप इथे लिहिलेली रिस्पेक्ट टू ग्राउंड, त्याला म्हणतात लेवल शिफ्टिंग स्टेज. मग आउटपुट स्टेजमध्ये आपल्याला फायनल आउटपुट भेटतं, ज्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीज इन मॅग्निट्यूड आणि रेज इन द व्होल्टेज करंट सप्लाय कॅपॅसिटी, ह्याच्यामध्ये करंट व्होल्टेज सगळं इन्क्रीज्ड असणार. इट एन्शॉर्स द आउटपुट रिजिस्ट अँड ओपॅम इज लो, म्हणजे ओपॅम शेवटी ते लो करतं. जो इथं हाय व्होल्टेज होता तो इथं पण आपल्याला हाय मेंटेन करून आपल्याला आउटपुट आहे ओपॅम्पचं हे लो देतं. हा झाला आपला क्वेश्चन 5th.
नंबर 6 आहे. ह्याच्यामध्ये ड्रॉ सिम्बॉल ऑफ ओपॅम, पिन डायग्राम ऑफ IC741 अँड राईट ॲप्लिकेशन्स ऑफ ओपॅम. सो बेसिकली इथे फर्स्ट एक ॲम्प्लिफायर ड्रॉ केलेला आहे. त्या ॲम्प्लिफायरला 2 रजिस्टर्स लावलेत. एक रजिस्टर ह्या साईडला आहे, एक रजिस्टर ह्या साईडला आहे. हा इनपुटसाठी आहे, हा आउटपुटसाठी आहे. हा आहे असा डायग्राम 1-2 वेळा काढायचा. हे जे आहे झिगझॅग ह्याला रजिस्टर्स म्हणतात. 2 रजिस्टर्स यूज केले गेलेले आहेत. हा VEEE म्हणजे जो व्होल्टेज ग्राउंडला अटॅच असतो, जसं इथं दाखवलं आहे ग्राउंडला अटॅच आहे. आणि हा व्होल्टेज इन्क्रीज असतो VCC, जो वरती असतो. हे नॉन इन्व्हर्टिंग साईड आहे, लेफ्ट साईड. आणि त्याच्या जी वरची साईड आहे म्हणजे खाली नॉन इन्व्हर्टिंग असतं प्लस साईनला, आणि मायनसला इन्व्हर्टिंग असतं. मायनस म्हणजे कसं इन्व्हर्ट होऊ शकतं, प्लस म्हणजे इन्व्हर्ट नाही होऊ शकत, ॲड होतं. म्हणून असं लक्षात ठेवायचं इथं. नंतर हा त्याचा पिन डायग्राम आहे. या पिन डायग्राममध्ये हा पिन डायग्राम IC741चा आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की 8 पिन्स काढल्यात, 1 2 3 4 5 6 7 8. आणि त्याला एक इथे व्होल्ट जोडला आहे, इथं डॉट दिला आहे. हे काय माहीत नाही डॉट का देतात, पण 7 6 आणि 2 3 4 हे जे आहेत पिन्स 2 3 4 आणि 7 6 हे दोन्ही हे जेवढे आहेत पिन्स हे सगळे ॲम्प्लिफिकेशनमध्ये यूज होतात. बाकीचे कुठलेच नाहीत होत. 8वा नाही होत, 5वा नाही होत. इथं दिसतंय फर्स्ट आणि हे एवढे नाहीत होत. मग ह्याच्यासाठी एक ॲम्प्लिफायरमध्ये काढायचं आहे मायनस प्लस, म्हणजे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्सला सेकंड आणि थर्ड जॉईंट करायचं आहे. त्यालाच ग्राउंडला फोर्थ, कारण फोर्थ ग्राउंडला आहे. नंतर मग 7th इथे जॉईंट करायचं आहे वरती, आणि परत 6th पण जॉईंट करायचं आहे. हे एवढे पिन्स लक्षात ठेवायचे ड्रॉ करून करून. याचे ॲप्लिकेशन्स: ओपॅम ॲज अ सिंगल ॲम्प्लिफायर, ओपॅम ॲज फिल्टर, व्होल्टेज कंपॅरेटर, डिफरन्शियल अँड इंटिग्रेटर, ऑसिलेटर, पीक डिटेक्टर. हे जे सगळे आहेत हे ॲप्लिकेशन्स आहेत ओपॅमचे. आणि हे सगळे जे ॲप्लिकेशन्स आहेत हे सगळे डिव्हायसेस आहेत इलेक्ट्रॉनिक्स, जसं की व्होल्टेज कंपॅरेटर, इंटिग्रेटर, ऑसिलेटर. हे सगळे मेजर करण्यासाठी काही ना काहीतरी यूज केलेले असतात. त्याचं लिहायचं नाही आहे जास्त, फक्त एवढंच आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे. ह्याच्यामध्ये इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायरला ड्रॉ करून एक्सप्लेन करायला सांगितले. ह्याच्यासाठी आपण पहिल्यांदा एक ॲम्प्लिफायर काढला. त्याला मायनस आणि प्लस, म्हणजे मायनस म्हणजे इन्व्हर्टिंग, प्लस म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्स जॉईंट केले. ह्याच्यापासून जी मायनसची रेंज आहे ह्यातून आपण 3 रजिस्टर्स काढले त्या सिरीजमध्ये. सिरियली म्हणतात त्याला. हे रजिस्टर्स आहेत झिगझॅगवाले. तर आता लक्षात ठेवायचं की आपण सपोज कुठलं पण रजिस्टर घेतोय, त्याच्यासोबत आपण त्याला व्होल्टेज आणि करंट, I म्हणजे करंट, V म्हणजे व्होल्टेज, हे तिन्ही पण फॅक्टर्स देणार. म्हणून हे जे आहे रजिस्टर, ह्याला एक करंट आला, ह्याला V1 व्होल्टेज आला, परत I2 रजिस्टर करंट आला, परत V2 व्होल्टेज आला. ह्याला पण आपण एक करंट आणि एक व्होल्टेज दिला आहे. हे झाले आहे सिरीजमध्ये. ओके. मग परत एक आउटपुट रजिस्टरसाठी आपण ह्याच्या आउटपुटपासून ह्याच्या एक्स टर्मिनल पासून एक करंट सर्किट, कारण रजिस्टरला करंट लागणारच आहे म्हणून इथून करंट पास केला. करंट पास करून आपण ह्याला परत एक रजिस्टर जॉईंट केला. मग खाली परत प्लसपासून एक करंट अपवर्ड डायरेक्शनने. आपल्याला करंट कुठून भेटणार आहे? ग्राउंडपासून. हे जे काय असेल सर्किटचं हे ग्राउंड आहे. करंट ग्राउंडपासून भेटताना व्होल्टेज 0 असतं. मग करंट भेटतो, प्लस होतो, मायनस होतो, मग म्हणजे समेशन होतं त्याच्यात काहीतरी कॅल्क्युलेशन, आणि मग हा करंट इकडं पास झाला आहे सगळीकडं असं आहे. म्हणून हा डायग्राम लक्षात ठेवताना काय करायचं, एक ॲममीटर काढायचा. त्या ॲममीटरला 3 रजिस्टर सिरीजमध्ये जॉईंट करायचे. म्हणजे हे जे आहेत आडव्या लाईनी ते सिरीज असतं. आणि एक रजिस्टर पॅरेलली जॉईंट करायचा. पुढच्या म्हणजे फेस टू फेस असेल तर पॅरेलली म्हणतात. असं हे झालं डायग्राम लक्षात ठेवायला. मग ह्याचं जर लिहायचं झालं तर कसं लिहिणार एक्सप्लेनेशन? फर्स्ट कन्स्ट्रक्शन लिहायला लागतं. डिपेंडिंग ऑन रिलेशन बिटवीन पॉझिटिव्ह, जर आपण पॉझिटिव्हवरती डिपेंड राहिलो तर रजिस्टर्स आपल्याला RF पॉझिटिव्ह, इनपुट आपलं जे काय आहे ते पॉझिटिव्हच असणार आहे, कारण आपण पॉझिटिव्हवरती डिपेंड आहे. RA, RB, RC आपण 3 रजिस्टर सांगितले तसं वापरले. यूज ॲज आयदर फॉर समिंग, जसं मी म्हटलं की हे जे कॅल्क्युलेशन होतं हे समिंग ॲम्प्लिफायरसाठी कॅल्क्युलेशन होतं आहे. स्केलिंग ॲम्प्लिफायर और ॲव्हरेज ॲम्प्लिफायर, ह्याच्यामध्ये जे ऑपरेशन्स आहेत ते समिंग
समिंग, स्केलिंग आणि ॲव्हरेजिंग हे 3 ऑपरेशन्स आहेत. आता आपल्याला ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर कॅल्क्युलेशन करायला अप्लाइंग KCL रूल म्हणजे क्रिचॉफ करंट लॉ. क्रिचॉफ करंट लॉमध्ये काय असतं, ॲडिशन होते. म्हणून आपल्या तिन्ही करंटची ॲडिशन इज इक्वल टू IB + IF हे आउटपुटचे आहेत. मग सिन्स RI A इज OPAM आर आयडेंटिफाईड, म्हणजे आपण माहिती आहे आपल्याला की V1 आणि V2 0 व्होल्ट्स आहेत. म्हणून म्हणजे कारण जिथून 0 व्होल्ट पास झालं आहे म्हणजे सगळीकडे 0च असणार ना व्हॅल्यू, म्हणून इथं 0 पुट केला. फॉर्म्युलामध्ये टाकलं VA/RA असं प्रत्येक व्होल्टला. म्हणजे आता 3 व्होल्टेज घेतले तर त्याला डिवाइड करायचं 3 रजिस्टर्सनी, जसं की VAला केला RAनी, VBला केला RBनी, असं ते करून आता V0 म्हणजे हा जो आपला होता त्याला आपण RFनी डिवाइड केलं. मग V0 आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणून V0 इकडं घेतला आणि ही सगळी जी अख्खी टर्म आहे ती इथं घेतली. ओके, आणि मग आपला V0 जो आहे फायनल आन्सर -RF/R VA + VB + VC, कारण करंट सगळा कॅन्सल होतो. कारण व्होल्टेज 0 असल्यामुळे ते पण 0च असतं. हे त्याचं लॉजिक झालं. पण ती जी इक्वेशन आहे ती लक्षात ठेवायला, लिहून पाठ करायला लागणार. This means that the output volume is equal to the minus sum of the input element. जसं आपण म्हटलं की आपण 0 व्हॅल्यू पुट करतोय त्याच्यामुळे जास्तीत जास्त मिनिमम कॅल्क्युलेशन होणार. मग ती निगेटिव्ह साईन जी होती तिथं ॲम्प्लिफायरमध्ये यूज केलेली ती आपल्याला इनपुट टाइम्सनी गेन वाढवणार. म्हणजे कारण की कॅल्क्युलेशन कमी झालं म्हणजे ते वर्क कमी होणार आणि आपल्याला जास्तीत जास्त इनपुट किंवा जास्तीत जास्त गेन देणार त्या सप्लायचा ऑफ सर्किट ऑफ RF, म्हणजे रजिस्टर आपल्याला जास्तीत जास्त काम करणार. हेच द सर्किट इज कॉल्ड समिंग ॲम्प्लिफायर, म्हणून या सर्किटला समिंग ॲम्प्लिफायर म्हणतात. नंतर वेन द गेन सर्किट इज 1, जेव्हा सर्किट 1 असेल तेव्हा सगळे रजिस्टर्स इक्वल असणार. जसं RA = RB + RC RF, म्हणजे जो तो रजिस्टर होता जो ॲम्प्लिफायरच्या हिथून पण असा एक काढलेला होता इकडून घेऊन, जसं की ॲम्प्लिफायरला 3 रजिस्टर्स होते, हा जो रजिस्टर होता का नाही तो पण त्याला इक्वलच असणार. म्हणजे हे सगळे रजिस्टर्स इथं जे होते हे सगळे ह्याला इक्वल आहेत. ओके, हा झाला क्वेश्चन. आता हा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे. आता जो बघितला तो इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायर होता. तर नॉन इन्व्हर्टिंगमध्ये कसं असतं, ह्याच्यामध्ये 4 रजिस्टर्स यूज केलेले असतात. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला जनरली मागच्या ह्याच्यामध्ये नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे मायनस साईनवरती कॅल्क्युलेशन समिंग ॲम्प्लिफिकेशन व्हायचं. आता हे तर ॲडिशन आहे इथे. ओके, मग ॲम्प्लिफायर काढला, इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्स दिले, इथून एक व्होल्टेज काढून रजिस्टर्स आपण ह्याला पॅरेलल सिरीजमध्ये घेतले 4 रजिस्टर्स. ओके, तर हा जो आहे R1 हा आपण परत इकडं जाऊन असं जी साईन असते ती ग्राउंडला अटॅच केला आहे रजिस्टर. ओके, म्हणजे 2 रजिस्टर्स आपले ग्राउंडला अटॅच आहेत. इथं एक रजिस्टर आहे, परत खालून एक RL रजिस्टर आहे आणि हे 3 मेन रजिस्टर्स आहेत ज्याला एकच व्होल्टेज दिलेला आहे. मग तो एक व्होल्टेज स्प्लिट होऊन 3 व्होल्टेज आपल्याला देतोय आणि इकडून एक व्होल्टेज, हे त्याला लक्षात ठेवायला. ह्याच्यामध्ये काय होतं की जे इनपुट व्होल्टेज आहे ते ओपॅमला दिलं जातं. म्हणजे आपण 1 व्होल्ट इथं त्या डायग्राममध्ये काढलं ना, इथं हा जो व्होल्टेज आहे तो रजिस्टरला दिला जातो असं त्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं. ओके, मग ॲम्प्लिफायर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, तो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जाऊन अटॅच होतोय. त्यानंतर आउटपुट जे आपल्याला आउटपुट भेटणार आहे ते ॲम्प्लिफायर इज फीडबॅक थ्रू व्होल्टेज. एक फीडबॅक रजिस्टर आपल्याला भेटतं. RF म्हणजे फीडबॅक रजिस्टर. मागच्या पण ह्याच्यामध्ये जो RF होता जो आपला RF म्हणजे काय, जो आउटपुट देतोय आपल्याला. ओके, जो इकडून जो अटॅच होतोय आपल्याला रजिस्टर त्याला RF म्हणतात, म्हणजे फीडबॅक रजिस्टर्स. ह्याची जी इक्वेशन आहे त्याच्यामध्ये RF R1 रजिस्टर्स आहेत. Vout इज इक्वल टू Vin 1 + RF/R1, म्हणजे जो फायनल आउटपुटवाला जो आहे ना रजिस्टर त्याला डिवाइड केलं इनपुटच्या रजिस्टरनी. ओके, हा झाला फॉर्म्युला. त्याच्यामध्ये आता आपण व्हॅल्यू पुट केल्या. Vin 1 आहे, Vin 2 म्हणजे तिन्ही जे व्होल्टेज होते खाली त्या डायग्राममध्ये हे जे तिन्ही खाली व्होल्टेज आहेत VA, VB आणि VC ते इथं आपण प्लस केले 1 2 3 किंवा ABC कसं पण घेऊ शकतो, असं काही नाही. मग Vin R2 आणि R3 ह्या पॅरेलल रजिस्टर्स आहेत, म्हणून हे R2 आहे ना, हे R3, हे दोन्ही पण R2 म्हणजे इथले हा R2 आहे, हा जे तिन्ही रजिस्टर आहेत ते हे पॅरेलल आहेत ह्या सगळ्याला, म्हणून डिवाइड केले R1 + R2 R3. R2 आणि R3 पॅरेलल आहेत पण R1 सिरीजमध्ये आहेत. हे R1 आणि R2 सिरीजमध्ये आहेत.
हे सगळं डिवाइड करतं म्हणून ते डिवाइड केलं आहे. मग V2 आणि V3 तसा काढला. मग काढल्यावरती Vin प्लस V2 प्लस मग तिन्ही व्होल्टेजचे ॲडिशन केले, त्याला परत त्या फॉर्म्युलामध्ये टाकला. परत 1 प्लस तो जो फॉर्म्युला आहे आता हे 3 आहेत, ती तिन्हीचा ॲव्हरेज काढायला आपण काय करतो, टोटल नंबर अपॉन प्लस ॲडिशन अपॉन टोटल नंबर, म्हणून तिन्ही व्होल्टेजचं ॲडिशन अपॉन टोटल नंबर केलं. हा झाला क्वेश्चन. मग क्वेश्चन नंबर 9, ड्रॉ अँड एक्सप्लेन इंटिग्रेटर विथ सर्किट. आता इंटिग्रेटर म्हणजे काय असतं की जो इन्क्रीज करतोय व्हॅल्यू, इंटिग्रेट करतोय म्हणजे डिफरन्स नाही करत आहे, हा आपल्याला डिवाइड अँड रूल शिकवतोय, असं इंटिग्रेटर्स वर्क करतात. मग ह्याच्यामध्ये पण एक ॲम्प्लिफायर काढलं, त्याला एक रजिस्टर 2 जोडलेत. एक C म्हणजे हा कॅपॅसिटर आहे, हा जे पॅरेलल लाईन आहे ही कॅपॅसिटर आहे. हा पण इथं 0 व्होल्ट ग्राउंडला जोडला आहे आणि V आउट आपल्याला आउटपुट भेटलं आहे. हा झाला त्याचा डायग्राम. मग इथं त्याचा ग्राफ काढला आहे. ग्राफमध्ये तर हा ग्राफ समजणं जरा मुश्किल आहे, पण ह्या ग्राफमध्ये काय होतं आहे की आपण एक जो कॅपॅसिटन्स दिलेला आहे तो डिक्रीज होतो आहे इकडं. ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे कॅपॅसिटन्सची ती डिक्रीज होत चालली आहे, एवढं समजतं आहे. तर डेफिनेशन इंटिग्रेटरची की इंटिग्रेटर एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे जे आपल्याला आउटपुट प्रोड्यूस करतं इंटिग्रेशन ऑफ अप्लाइड इनपुट, म्हणजे जे आपण इनपुट देणार आहे त्याचं ते आपल्याला आउटपुट देतं इंटिग्रेशननी. ओके, हा झाला पॉईंट. नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल इज कनेक्टेड टू ग्राउंड. जसं की आपण पाहिलं ह्याच्यामध्ये हा जो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे तो ग्राउंडला प्रेझेंट आहे. मग आता ह्याला इक्वेशन आहे, तर इंटिग्रेशन ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. तर ह्याला 0 मायनस VI, 0 म्हणजे ग्राउंडचा व्होल्टेज मायनस VI म्हणजे जो आपण व्होल्टेज इनपुट घेतला आहे. ओके, VI म्हणजे इथं कुठंतरी VI असायला पाहिजे. मग जो VI आहे त्याला डिवाइड करायचं रजिस्टरनी. मग प्लस C म्हणजे कॅपॅसिटन्स, D मायनस 0 मायनस V0 म्हणजे काय, ग्राउंडचा व्होल्टेज डिवायडेड बाय dt म्हणजे डिफरन्शियल इंटिग्रेशन इज इक्वल टू 0. मग मायनस VI अपॉन R इक्वल टू C ऑफ D मल्टिप्लाय बाय V0 अपॉन dt. हा झाला इक्वेशन त्याची. हे V0 dt इकडं घेतला कारण आपल्याला C फाइंड करायचा आहे आणि हा इथं घेतला. मग dV0 इक्वल टू dt इकडं आला मल्टिप्लाय डिवाइड करायला. मग ह्याला ते मल्टिप्लाय करणार. मग ह्याला इंटिग्रेट करायचं, ह्या सगळ्याला ह्याला इंटिग्रेशन केलं की D निघून जातो, फक्त V0 राहतो. मग आता ह्याचं इंटिग्रेशन कसं होणार, RC सेपरेट इंटिग्रेट होणार. ओके, मग RC सेपरेट इंटिग्रेट झाला म्हणून इथं 1 अपॉन RC आलं. मग Vचं इंटिग्रेशन काय होणार, dt पर मल्टिप्लाय करून T म्हणून VT. मग RC इक्वल टू 1 सेकंड. मग RC म्हणतोय आपण 1 सेकंड आहे म्हणून 1 अपॉन 1 किती, 0. म्हणून V0 इज इक्वल टू मायनस ऑफ, जी मायनसची साईन मगासपासून आहे ती मायनस ऑफ VI dt. त्याच्यामध्ये आता हा त्याचा ग्राफ. मग ही झाली इक्वेशन त्याची आणि हा त्याचा ग्राफ आहे की ह्याच्यामध्ये हे स्क्वेअर फॉर्ममध्ये जे इनपुट आहे आणि आउटपुट आहे ते झिगझॅग लाईनमध्ये. मग आउटपुट इज सॉटूथ. हे जे आउटपुट आहे ह्याला सॉटूथ म्हणतात, म्हणजे हा दात आहे, एक दाताचं स्ट्रक्चर आहे ह्याला. सॉटूथ आपला एक दात असतो त्याला नाव आहे, तर सॉटूथला इज स्ट्रक्चर म्हणून हे नाव ॲज इट इज तिथं लिहायला पाहिजे की त्यांना समजेल कशी इनपुट वेव आहे. नंतर हुज आउटपुट इज अफेक्टेड बाय RC अँड टाईम इज कॉन्स्टंट. आता 0 घेतला आहे म्हणजे टाईम कॉन्स्टंट आहे ऑफ रजिस्टर. अँड इनपुट सिग्नल बिईंग रिॲक्टेड ऑफ वेव्स. नंतर ॲट हायर द रजिस्टर इज टाईम फुल चार्जेस नोन ॲज रॅम्प रजिस्टर. ह्याच्यामध्ये जेव्हा फ्रिक्वेन्सी रजिस्टर जो आहे तो लेस टाईम देतो आणि फुल चार्ज असतो त्याला म्हणतात रॅम्प रजिस्टर. हा लास्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ अँड एक्सप्लेन द डिफरन्शिएटर. ह्याच्यामध्ये एक ॲम्प्लिफायर काढला आहे, त्या ॲम्प्लिफायरला एक कॅपॅसिटर जोडला आहे, एक खाली व्हॅल्यू व्होल्टेज ग्राउंडला आहे, इथं पण हे ग्राउंडला दाखवलेत, आणि एक रजिस्टर कॅपॅसिटन्सला जोडला आहे, ह्याला पण एक व्होल्टेज Vin म्हणजे इनपुट रजिस्टर दिला आहे. इथून एक आउटपुटसाठी CF म्हणजे कॅपॅसिटन्सचा फीडबॅक आणि RF म्हणजे रेजिस्टन्सचा फीडबॅक आणि एक रजिस्टर्स ह्याला जॉईंट केले म्हणजे हा आपला रजिस्टर आहे. ओके, आणि इथं जो ग्राफ आहे ह्याच्यामध्ये पण कॅपॅसिटन्स इन्क्रीज होताना दिसतोय ग्राउंडपासूनच.
मग जो ग्राउंडला त्याची व्हॅल्यू आहे, पीकची व्हॅल्यू जी आहे मॅक्झिमम ती -RF/Rin आहे आणि खाली 1/Cin RF आणि 1/CF Rin आहे. तर ह्याला ड्रॉ करूनच लक्षात ठेवायला लागणार. मग सिन्स आपल्याला हे करायचं, सिन्स द नोड ऑफ व्होल्टेज ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इट्स इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल इज 0. ह्याचं जे इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल आहे ही 0 आहे आणि ह्याचा जो फ्लोईंग कॅपॅसिटन्स आहे म्हणून ह्याला इक्वल केलं आहे 0 असल्यामुळं. जे इनपुट आहे तीच आउटपुट असणार व्हॅल्यू, म्हणून IF म्हणजे जो करंट आहे फीडबॅकचा तो V आउट अपॉन RF आहे, म्हणजे व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स आहे. मग चार्ज कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय असतो, करंट, Q म्हणजे करंट डिनोट करतो इथं. ओके, मग Q इज इक्वल टू C इंटू Vin म्हणजे कॅपॅसिटन्स इंटू व्होल्टेज. मग dQ/dt म्हणजे आपण ह्याला डिफरन्शिएट करतोय, डिफरन्शिएट केल्यावर dQ/dt C dV/dt इक्वेशन लिहिली. मग बट dQ/dt आपला dQ/dt म्हणजे काय असतं, कॅपॅसिटन्स असतो, म्हणून इथे ॲज इट इज C dV/dt आलं, म्हणून व्होल्टेजला RFनी डिवाइड केलं इक्वल टू कॅपॅसिटन्स आलं इथं कॅपॅसिटन्स. मग कॅपॅसिटन्स आलं की आपल्याला V आउट पाहिजे, म्हणून V आउट इकडं आला की मायनस होतो, RF वरती गेला की प्लस होता हा इथं, तर तो मायनस झाला म्हणून -RF आला, C dV/dt. तर आता जर हे कॅल्क्युलेशन समजत नसेल, हे डिफरन्सिएशन, तर ह्याला लिहून रटायचं. फक्त हा फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केल्यात. Q म्हणजे dQ/dt असतो, C म्हणजे कॅपॅसिटन्स असतो, dV/dt Vin असतं, नंतर त्याला फक्त इकडून तिकडं जोडले. फक्त हे लक्षात ठेवायचं की हे काही पण करून लास्टला लिहायचं आहे आपल्याला. मग ह्याला जो डायग्राम आहेत ते इथं आहेत की हा डायग्राम आहे, हे सेपरेट पेजवर लिहायचं. ओके, तर हे जे असतं बॉक्स त्याला आपल्याला स्पाइक्स भेटतात आउटपुटला, म्हणजे जर इनपुट बॉक्स असतील हे स्क्वेअर तर स्पाइक आउटपुट आहे, ट्रायंगल असतील आपल्याला इनपुट तर आपल्याला स्क्वेअरचा आउटपुट आहे म्हणजे रेक्टँगलचं. आणि साईन म्हणजे साईनचा जो ग्राफ असतो तो असा असतो, मग साईनचा ग्राफ काढला तर आपल्याला कोसाईनचं आउटपुट भेटतं. हा झाला युनिट नंबर 3 कंप्लीट.